उष्णतेमुळे स्ट्रेसमध्ये गेलेला हा टोमॅटो प्लॉट सुधारणार का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये महिन्याभरापूर्वी आपण आर्यमान या व्हरायटीची लागवड केली होती आणि टेम्परेचरमुळे हा प्लॉट पूर्णपणे स्ट्रेसमध्ये गेलेला आहे. तर याच्या नियोजनासाठी आज आपण एक फवारणी करणार आहोत आणि पुढील नियोजन बघण्यासाठी चॅनलला आजच फॉलो करून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, संभाजीनगरचा शेतकरी या पेजवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण कधी बघितलं तर आता जे टेम्परेचर खूप जास्त झालेलं आहे आणि या टेम्परेचरमुळे काय होतं आहे, हे जे टोमॅटोचे प्लॉट आहे हे टोमॅटोच्या प्लॉटचा फुटवा पण होत नाही आणि टोमॅटोचे जे झाडं आहे ते पूर्णपणे ट्रेसमध्ये जात आहे आणि सरळ एका काडीसारखे वाढत चालले आणि याच्यावरती कोकडा पण भरपूर प्रमाणात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती आपल्याला उपाय काय करायचा? तर आज आपण या प्लॉटवरती एक फवारणी करत आहोत. त्यामध्ये हा जो कोकडा आला आहे या कोकडासाठी म्हणजे कीटकनाशक घेणार आहोत मित्रांनो. यामध्ये आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे थायोगार्ड म्हणून एक कीटकनाशक घेणार आहे. याच्यामध्ये थायोमिथॅक्झिन हे घटक आहे. याचे प्रमाण आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी 10 ते 15 ग्रॅम घ्यायचे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हा जे टोमॅटो आहे ह्या टोमॅटोच्या प्लॉट झाडावरती आलेला जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी आपण यामध्ये सिलिकॉन घेणार आहे. म्हणजे उन्हामुळे जो स्ट्रेस आला आहे तो स्ट्रेस कमी व्हावा त्यासाठी आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे काजूया ऑर्थोसिल्सिक ॲसिडचा वापर करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्या वापराने काय होणार आहे? याच्या वापराने हे जे टोमॅटो आहे याच्या पानावरती एक आवरण तयार होणार आहे आणि त्याच्यावरती उन्हामुळे काही स्ट्रेस येणार नाही किंवा बाकी मावा तुडतुडे थ्रिप्स असतील याचा त्याच्यावरती अटॅक होणार नाही. तर आपल्याला काजू या सिलिकॉनचा वापर करता याचे प्रमाण आपण 20 लिटरच्या पंपासाठी 50 मिली एवढे घेणार आहोत. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, उन्हामुळे टोमॅटो पिकाची जी काळोखी गेली आहे ती काळोखी यावी यासाठी आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे ॲमिनो बेस मायक्रोन्यूट्रिएंट याचा वापर करणार आहोत. याचे प्रमाण आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम एवढे घ्यायचे. तर शेतकरी मित्रांनो, याच्या वापराने काय होणार आहे, जे टोमॅटो पीक आहे टोमॅटो पिकाची पानाची काळोखी वाढणार आहे आणि काळोखी वाढली म्हणजे काय होणार आहे, अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया फास्ट होणार आहे आणि त्यामुळे टोमॅटोमध्ये फुटे होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही फवारणी आपण आपल्या टोमॅटोवरती ट्रेस आल्यावरती करू शकता आणि या फवारणीनंतर आपण या प्लॉटचे पूर्ण नियोजन करणार आहे. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला आजच फॉलो करून घ्या. धन्यवाद.